संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर तृणमूल काँग्रेसचा बहिष्कार. बंडखोर खासदारांना बैठकीचं निमंत्रण दिल्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेस आक्रमक. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा. विरोधी आघाडीमध्ये मोठी फूट. सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना उभाठाचं मुंबईत आंदोलन. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन. बोगस बियाणं प्रकरणी अकोला आणि अमरावती जिल्ह्यात धडक कारवाई. अनेक कंपन्यांवर केले गुन्हे दाखल. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची मोठी कारवाई. वीर आणि उजनी धरणातलं पाणी पंढरपूरच्या चंद्रभागा पात्रात. आषाढी एकादशी दिवशीच्या चंद्रभागेच्या स्नानाची चिंता मिटली. इराणच्या जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला. अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर 1 बेपत्ता. आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सचा 6-4 पराभव करत इंग्लंड तिसऱ्या स्थानी. तर आज अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये रंगणार फायनल. राजकीय बातमीनं आपण बातमीपत्राला सुरुवात करतोय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आता आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर तृणमूल काँग्रेसनं बहिष्कार घातलेला आहे. पक्षाच्या बंडखोर खासदारांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण दिलं गेलं आणि याच्या निषेधार्थ तृणमूलनं हा निर्णय घेतलाय. आता या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये नवीन राजकीय वादाला तोंड फुटायची शक्यता व्यक्त होतीये. दरम्यान विरोधकांनी सुद्धा या बैठकीनं वॉकआउट केलंय. सांकेतिक विरोध नोंदवला आणि दरम्यान काही वेळानंतर विरोधक पुन्हा बैठकीसाठी उपस्थित झाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये डीएमकेनं डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दाखवल्याचीही माहिती समोर आली आहे. दक्षिण भारतातल्या प्रतिनिधित्वावर या विधेयकाचा परिणाम होण्याबाबत यापूर्वी डीएमकेनं चिंता व्यक्त केली होती. मात्र सर्वपक्षीय बैठकीमध्ये पक्षानं विधेयकाला पाठिंबा दिला. त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय चर्चांना वेग आलाय आणि सरकारकडनं आता विधेयक संसदेत मांडल्यानंतर याबद्दल अधिक स्पष्ट भूमिका समोर येण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आता मैदानामध्ये उतरलेले आहेत. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीविषयी राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार एनडीए सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असे राजकीय तर्क लावले जात आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलंय आणि एनडीएकडनं असा कोणताही प्रस्ताव आला नाही असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया है, न बीजेपी ने किया है, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. हम 8 सांसद हैं. हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं. आदरणीय पवार साहब से मिलते हैं. अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है. मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है. सब अपने जहाँ हैं हम खुश हैं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या वेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं आता सुनेत्रा बहिणींचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर शरद पवार यांनी आता आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला असतानाच कार्यकर्ता म्हणून हेच आपलं वैयक्तिक मत आहे असं चिखलीकरांनी स्पष्ट केलंय। खरं तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असं केलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कल्याण डोंबिवलीतनं बातमी आहे। इथं महापालिकेमध्ये शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द झालाय आणि हायकोर्टानं या प्रकरणी सुमोटो दखल घेतली आहे। रमेश म्हात्रेसह इतरही 4 साथीदारांना त्यांचा जामीन रद्द केलाय आणि विशेष म्हणजे हायकोर्टानं या प्रकरणी कल्याण कोर्टाच्या जामिनासंदर्भातल्या निकालावर सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं। रमेश म्हात्रेनं 4 साथीदारांसह शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरांवर हल्ला केला होता, पण म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांना सहजासहजी जामीन मंजूर झाला। अजून सुद्धा डॉक्टर संघटनांची आंदोलनं सुरू आहेत आणि असं असताना जामीन दिला कसा गेला असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी सुद्धा तपास करायला हवा होता असं कोर्टानं म्हटलं। दरम्यान कोर्टानं रमेश म्हात्रे आणि 4 साथीदारांना रविवारी संध्याकाळी 5 पर्यंत शरण जायचे आदेश दिलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत ही शरण जायचे आदेश आहेत आणि शरण न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचेही निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। नेमकं काय घडलं आपण पाहूया। मारकुट्या म्हात्रेचा जामीन रद्द केला गेला। हायकोर्टानं डॉक्टर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली, सुमोटो दखल घेतली। रमेश म्हात्रेसह 4 आरोपींचा जामीन रद्द झालेला आहे। रविवारी संध्याकाळी म्हणजेच आज संध्याकाळी 5 पर्यंत पोलिसांसमोर शरण यायचे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि त्याचबरोबर कल्याण कोर्टाच्या निर्णयावर आश्चर्यही व्यक्त केलेलं आहे। कल्याण कोर्टानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही असं हायकोर्टानं म्हटलंय, तर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेतली नाही असंही स्पष्टीकरण दिलं। पोलिसांनी म्हात्रेची सखोल चौकशी करायला हवी होती असं म्हणत पोलीस स्थानकामध्ये हजेरी द्यायची अट ठेवली नाही हे सुद्धा हायकोर्टानं आता म्हटलेलं आहे। भांडूप पश्चिमेच्या व्हिलेज रोड भागामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। अचानक एक रस्ता खचला, त्यामुळे 2 दुचाकींचं नुकसान झालं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण सध्या पसरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या भांडूपमध्ये आणखीन एक रस्ता खचल्याची घटना घडलेली आहे। आपण त्या घटनास्थळी आहोत। भांडूप विलेज रोडवरचा हा आपण भाग पाहतोय। भला मोठा भाग हा रस्त्याचा आहे आणि फुटपाथचा आहे जो खचलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 2 दुचाकी ज्या आहेत त्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। सुदैवाने कुठल्याही प्रकारची गंभीर जीवितहानी जरी झाली नसली तरी आपण पाहतोय एक भला मोठा भाग आहे रस्त्यालगतचा हा खचलेला आहे। बाजूची जी दुकानं आहेत आपण ती पाहतोय की या दुकानांना इथं स्थलांतरित करण्याच्या नोटिसा ज्या आहेत त्या प्रशासनाकडनं चिटकवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पुढचा जो एखादी दुर्घटना होण्याची जी शक्यता आहे ती टळू शकेल। ही पूर्ण दुर्घटनेबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक काँग्रेसचे नेते आहेत सुरेश कोपरकर। सुरेशजी, काय सांगाल आपण कार्यरत होतात, एवढा मोठा एक दुर्घटना होते, याच्या आधी देखील काही दिवसांपूर्वी भांडूपमध्ये घटना घडली होती, तरी देखील त्याची पुनरावृत्ती होते, प्रशासन नेमकं करतंय का? प्रशासनाच्या मागे जवळजवळ 8 वर्षापासून हा 110 वार्डमध्ये नगरसेवक कोपरकरच्या काय त्याच्या कोपरकर आणि त्यापासून अनफोर्टीच्या नावाखाली मिशीनच्या नावाखाली जेवढी कामं असतील तेवढी त्यांच्याकडे आणि सतत 8-8 दिवसांनी त्याच्याकडे पुरवठा करून आजपर्यंत कोणाला रिपेअर झाला नाही। आता रिपेअर झाला नाही, स्लॅब तर सोडा, पण त्याच्यावरती त्यांनी पाहणी केली पाहिजे, ऑडिट केलं पाहिजे। जे स्लॅब टाकून जवळजवळ 17-18 वर्षापासून तो नाला बनलेला आहे। 17 वर्षावरती त्याच्या अगोदर जवळजवळ 1912च्या आसपास 1913च्या आसपास भीमशोटच्या नावाला रुंदीकरण घेतला होता। तो भीमशोटच्या रुंदीकरणच्या नावाखाली आज करतो, उद्या करता, परत तो 5 कुंडाला, त्यानंतर रिपेअर झाला नाही। त्यास्तव सतत मागणी करूनही ही ते काहीतरी जीवितहानी होऊ शकते, त्याचं पडताळणी करून घ्या। आजपर्यंत त्यांनी न करता शेवटी रात्री पहाटे 4:20 किंवा 4:30च्या आसपास जे न होणारी घटना घडली आणि तो स्लॅब पडला।
तर आपण पाहिलं गंभीर घटना आहे, दुर्घटना. सुदैवानं जीवितहानी झाली नसली तर हे 10 ते 12 दुकानदार आहेत, त्यांच्यावर आता दुकानं बंद करण्याची वेळ आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे.